तर बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार आपल्या गावात जाहीर झाला आहे. काय भावना आहेत, कसा परिश्रम घातला काय? नमस्कार, मी डॉक्टर संदीप दरवस्वार, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय हातगाव, जिल्हा नांदेड येथे मी कार्यरत असून मी गेल्या 2 वर्षापासून जवळपास इथे कार्यरत आहे. तर 2 वर्षाची सर्व मेहनत म्हणजे सर्वांना म्हणजे वैद्यकीय अधीक्षक काम जबाबदारी स्वीकारताना माझ्या ज्या सोबत राहणारे माझे सहकारी वैद्यकीय अधिकारी झाले, सर्व सिस्टर झाले, म्हणजे त्याच्यामध्ये अधिसेविका, अधिपरिचारिका, परिसेविका, माझे पूर्ण बाकीचे कर्मचारी वर्ग जसे क्लरिकल स्टाफ झाला, माझा सफाई कामगार झाले, तसंच माझे जे औषध निर्माण अधिकारी, बाकीचे संवर्ग, ANM, MPW यांना सर्वांना एकत्र घेऊन मी काम करत हा आजचा जो पुरस्कार आहे जो महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येतो, माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान 2026चा यावर्षी पूर्ण राज्यातून सर्वप्रथम आपला उपजिल्हा रुग्णालय हातगाव येथे देण्यात आलेला आहे. काय आव्हान असतील प्रशासनात? प्रशासनामधील सगळ्यात मोठे आव्हान होतं की इथे आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं होतं की रुग्णांना साफसफाई म्हणजे स्वच्छता एखाद्या घरामध्ये जसं आपण गेल्यानंतर एखाद्या मंदिरात गेल्यासारखं आपण स्वच्छता असायला पाहिजे, तशी मी साफसफाई सगळ्यात पहिले करण्याचा प्रयत्न केला आणि सर्व रुग्णांना जे काही बेसिक सर्व गोष्टी देण्यात येतील त्याच्यासाठी मी पूर्णपणे प्राधान्य दिलं आणि त्या सर्व गोष्टी मी देण्याचा म्हणजे इथे बंद असलेली सुविधा जसे की आपलं डायलिसिस सेंटर हे बंद होतं, तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आपण ते सर्व सुविधा आपण इथे चालू करणं, इमर्जन्सीमध्ये देण्यात येणाऱ्या आणि जे सगळ्यात आधी जे खूप रेफर व्हायचे पेशंट त्या कमी करून आपल्या इथे जास्तीत जास्त जे रुग्णसेवा देण्यात येतात ते प्रयत्न केले. तसं बाकीच्याही सर्व सुविधा आपण इथे देण्यात आलेल्या आहेत.